राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळेच गमवावे लागले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरूपात मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही। ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक 450 कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार मनीषा चौधरी यांनी केली। आमदार मनीषा चौधरी ठाणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या। यावेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, उपाध्यक्ष सागर भदे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आमदार मनीषा चौधरी यांनी गेल्या 2 वर्षात ठाकरे सरकारने ओबीसींची कशी फसवणूक केली आहे हे स्पष्ट केले। त्यांनी पुढे सांगितले की ठाकरे सरकारने अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो अध्यादेश सर्वोच्च न्यायालयातील अट पूर्ण करणारा नाही। राज्य निवडणूक आयोगानेही नुकतीच 86 नगरपालिकांमध्ये अध्यादेशाच्या आधारे ओबीसींच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली, पण त्यात स्पष्ट म्हटले आहे की या अध्यादेशाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले असून आयोगातर्फे करण्यात येणारी सर्व कार्यवाही उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहील। अर्थात ओबीसींवरील टांगती तलवार कायमच राहील। फेब्रुवारीमध्ये राज्यातील 85% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आदेशानुसार ओबीसींसाठी पक्के आरक्षण दिले नाही तर समाजाला राजकीय आरक्षणाच्या मोठ्या संधीला मुकावे लागण्याचा धोका आहे। आमदार चौधरी पुढे म्हणाल्या की ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे 13 डिसेंबर 2019 रोजी सांगितले होते की राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून एम्पिरिकल डेटा गोळा करावा। ठाकरे सरकारने हा आदेश वेळीच पाळला असता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचले असते, पण ठाकरे सरकारने 15 महिन्यांमध्ये कोर्टाच्या 7 तारखांमध्ये केवळ वेळकाढूपणा केला आणि अखेरीस मार्च 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले। केवळ महाराष्ट्र राज्यातच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे। त्या पुढे म्हणाल्या की ओबीसींना टिकाऊ स्वरूपात राजकीय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत एम्पिरिकल डेटा गोळा केला पाहिजे, पण त्यासाठी ठाकरे सरकार मागासवर्ग आयोगाला निधी पुरवत नाही। त्यांनी सांगितले की ठाकरे सरकारचा ओबीसींच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे। फडणवीस सरकारने ओबीसींसाठी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी या सरकारने रोखली आहे। एकूणच ठाकरे सरकारने 2 वर्षात ओबीसींची फसवणूक केली आहे। S9 न्यूज ठाणे। महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील टिळक भवन येथे संपन्न झाला। या प्रसंगी राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांना नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देण्यात आली। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या ओबीसी विभाग अध्यक्षपदी पुनश्च एकदा राहुल पिंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी, माजी मंत्री सुनील देशमुख, पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चौधरी, प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल, रायगड काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की ओबीसीला संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून शेतकरी प्रश्नावर गंभीर नसल्यामुळेच मी मोदींशी मतभेद करून खासदारकीचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडलो आहे, पण काँग्रेसच्या माध्यमातून ओबीसी समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करत आहे। ओबीसी बहुजन समाजाच्या संविधानातील अधिकारांवर गदा येऊ देणार नाही असे यावेळी त्यांनी सांगितले। या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी लवकरच पनवेल येथे ओबीसी विभागातील पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगून नवीन पदाधिकारी निवडताना ज्या पदाधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले अशा पदाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा नेमण्यात आले असल्याची माहिती दिली। प्रदेशच्या नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी नितीन घोलप, सरचिटणीसपदी भोलनाथ पाटील, सचिवपदी राकेश पुर्णेकर, संघटकपदी सुरेश पाटील खेडे, हिंदूराव गोवे यांना या प्रसंगी नियुक्तीपत्र देण्यात आली। S9 न्यूज ठाणे। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत। शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा। अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा। हे अजिबात करू नये।
चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या 2 वर्षात मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली. ठाकरे सरकारने 2 वर्षात मराठा समाजाची कशी फसवणूक केली याची माहिती देण्यासाठी पक्षातर्फे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे आदींची उपस्थिती होती. नितेश राणे म्हणाले की ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिक्रीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्यायालयाच्या भोसले समितीने केलेल्या शिफारसीनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप युती सरकारने 2018 मध्ये कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती. तथापि ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण हे टिकवता आलेले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील असे नितेश राणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. फडणवीस सरकारने जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने पावले टाकायला हवीत. पण हे सरकार आणि शरद पवारांसारख्या आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलत नाहीत. मराठा समाजाच्या कल्याणासाठी भाजपा युती सरकारने सारथी संस्था स्थापन करून होतकरू तरुण तरुणींना करिअरसाठी भरघोस मदत केली होती. पण ठाकरे सरकारने या संस्थेचे महत्त्व कमी केले आणि संस्थेच्या योजनांना कात्री लावली आहे. भाजपा युती सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन करून मराठा समाजातील तरुण तरुणींना भांडवल पुरवठा केला आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. आता ठाकरे सरकारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभारही ठप्प झाला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, निर्वाह भत्ता, शिष्यवृत्ती अशा फडणवीस सरकारच्या योजनाही आता ठप्प झाल्या आहेत. उद्धव ठाकरे सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. S9 न्यूज ठाणे.